पुढं एक गोड कथा येते, गोड कथा. जशी भागवतामध्ये भावविभोर करणारी, दगडालाही पाझर फुटावा अशी सुदामाची जी चरित्र कथा येते भागवतामध्ये, त्याचप्रमाणे रामायणामध्ये देवाची एक अनन्य साधारण भक्त शबरी माता, तिची कथा येते, तिची कथा. हो, शबरी वयाच्या लहानपणापासून, अगदी लहान असताना, 10 वर्षाची असताना, तेव्हापासून देवाच्या भक्तीमध्ये एवढी लीन झाली. फक्त गुरुनं सांगितलं होतं तुझ्या घरी देव येणारे, देव. तेवढ्या एका शब्दावर गुरुचा विश्वास ठेवला आणि मनोभावे देवाला हाक मारत राहिली. बाकी काही केलं नाही बरं का. देवाचं भजन आणि भजन आणि भजनच केलं शबरीनं, दुसरं काही नाही केलं. कोणते व्रत, वैकल्य, उपवास वगैरे काही नाही. फक्त देवाचं नामचिंतन एवढंच केलं. देवा कधी येशील, रामा कधी येशील, बस तेवढंच करत राहिली. पण देव भक्तीचं फळ केव्हा देतो, तुमचा भाव ओळखतो. खरंच तुमची भक्ती तेवढी निस्वार्थ आहे का, आणि त्यावेळेला देव दर्शन देतो. भिल्लांचा राजा भिल्ल जंगलामध्ये राहणारी एक जमात भिल्लांची, आणि त्या भिल्लांचा राजा शबर, त्या शबराची मुलगी शबरी. जशी हिमालय पर्वताची मुलगी पर्वताची म्हणून पार्वती, तशी शबराची मुलगी म्हणून शबरी तिचं नाव. ऐका व्यवस्थित, ऐका. त्या शबरीचं लहानपणीच 10 वर्षाची असतानाच लग्न ठरलं. बालविवाह व्हायचे तेव्हाही. आता देखील शासनानं कायदे करून देखील आता होत नाहीत का? आताही चालू आहेत. 12 वर्ष, 13 वर्ष, 14-15 वर्षापर्यंत मुलीचे लग्न आताही चालू आहेत, व्हायले समाजामध्ये. कायदे केले सरकारनं. 18 वरचं 20 वर्षापर्यंत वय नेलं. मला वाटतं अजून GR आला नाही, ते आला. बर, अगदी कोवळ्या वयामध्ये लग्न करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी लग्न आहे, उद्या. आज दारामध्ये त्या शबर राजानं 10 बोकडं आणून बांधले, बोकडं, आणि दारूचे भरलेले माठ आणून ठेवले अंगणामध्ये. कोवळं मन त्या शबरीचं. तिनं विचारलं, बाबा हा सर्व काय प्रकार आहे? म्हणले, बाळा उद्या तुझं लग्न आहे. उद्या तुझं लग्न होऊन तू नवऱ्याच्या घरी नांदायला जाशील. ठीक आहे म्हणली. आता लहान आहे, तिला माहित नाही लग्न काय, नांदायला जाणं काय. पण बाबा मला एक सांगा, हे बोकडं 10 बोकडं कशासाठी आणून ठेवलेत? अगं म्हणली, तुझ्या लग्नाच्या निमित्तानं सगळ्या भावकीच्या मंडळीला, पाहुणे मंडळीला जेवण द्यायचं. म्हणले, जेवण. हे दारूचे माठ पाहुण्यासाठीच, भावकीच्या मंडळीसाठीच. बाबा म्हणली, लग्न माझं आहे, तर मग नाहक बळी या कोवळ्या जीवांचा का? म्हणले, बाबा ही परंपराच आहे. बाबानं सांगितलं तिच्या शबरानं, बेटा ही परंपरा आहे. कोणाचंही लग्न असो, भावकीच्या लोकांना जेवण द्यावं लागते. हे भावकी नावाचा प्राणी तेव्हापासून आहे. जे नीट काम चाललंय त्याच्यात पाय अडकवल्याशिवाय जमत नाही, त्याला भावकी म्हणतात. आजचं नाहीये, पहिलेपासून. भावकीच्या लोकांना द्यावंच लागते. शबरी म्हणली, बाबा मग त्या लग्नाचा काय उपयोग? मला लग्न नाही. तू जास्त शहाणी झालीस का पोरी? चल जा घरामध्ये. तुला काय करायचं? उद्या लग्न आहे तुझं, जा घरामध्ये. शबरीला सहन नाही झालं ते. आपल्यामुळं काही निष्पाप बोकडांचा जीव जावा. पहा तुम्ही, तुम्हाला तरी पटतं का? आपलं स्वतःचं पोट भरण्यासाठी आपण काही निष्पाप जीवांना मारून खाणं, माणसानं, त्याला आपण माणूस तरी म्हणावं का? जो कोणी त्या बोकडांना, मुक्या त्या कोंबड्या बकऱ्यांना, शेळ्या मेंढ्यांना कापतो, एवढा सुरा, त्याला काय म्हणतात, सुरा, सुरी, कोयता, जे काही म्हणायचं ते,
त्याच्या अशी मानावर ठेवते ती, मानावर, आणि असा बाजूला आपला हात एक हात असा बाजूला धरते आणि सुरा इथं ठेवते. त्याचं बोट जाऊ देते का त्या सूर्याखाली? त्याचं बोट किती जपते आपलं बोट कापू नये म्हणून, आणि त्याची मान कचकन कापते. किती निर्दयी आहे माणूस, स्वतःचा बोट देखील कापू देत नाही. रक्त निघेल, जखम होईल, पण दुसऱ्याचा जीव घेताना अजिबात काळजी करत नाही माणूस. बिनधास्त कत्तल चालू आहे जगामध्ये. काही जणांना म्हणलं ना, नका खाऊ रे बाबा. महाराज नाही खाल्लं तर मग यांची संख्या किती वाढल? अरे तुला काय करायचंय? जग चालवणारा तो आहे, त्याला काळजी आहे. म्हणून साधू संतांनी देखील सांगितलं, माय बाप, हौस करता मांस खाई, जोडोनी वैरी ठेविला. हौशे करता जे मांस भक्षण करतात, जोडोनी वैरी ठेविला. ज्याचा जीव तुम्ही आज घेतायत ते उद्या तुम्हाला सोडणार आहे का? जगाची एक पद्धत आहे महाराज, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे. शबरी म्हणली, माझ्यामुळं नाहक माझ्या लग्नासाठी या 10 जीव बळी जाणार, मला पटणार नाही. संध्याकाळची वेळ झाली आणि अंधार पडल्याबरोबर ती शबरी घरातून बाहेर पडली, पळून गेली घरातून. सगळीकडे ओरडा झाला, अरे शबरी पळून गेली, शबरी पळून गेली. शोधा तिला. आजूबाजूलाच असेल कुठतरी जंगलामध्ये, अंधाराचा झाडाचा आडोसा घेऊन लपली असेल. अनेक भिल्ल आदिवासी शबरीला शोधण्यासाठी त्या जंगलामध्ये फिरायला लागले. शबरी आपला जीव वाचवण्यासाठी, लपण्यासाठी, त्या 10 बोकडांचा देखील जीव वाचवण्यासाठी तिनं ठरवलं, आता परत घरी जायचं नाही. पूर्ण रात्रभर फिरले पण शबरी सापडली नाही. दिवस उजाडला, आता वाटलं शबरीला आपण या दिवसाच्या उजेडामध्ये आपल्याला नक्की शोधून काढतील. मग एक मोठा उंट मेलेला पाहिला. त्या उंटाचं पोट कुत्र्यांनी, लांडग्यांनी तोडलं होतं. त्या मेलेल्या उंटाच्या पोटामध्ये शबरी लपून बसली, मेलेल्या. अतिशय दुर्गंधी येत होती. तिला माहित होतं एवढ्या दुर्गंधीमध्ये शोधायला आपल्याला कोणी येणार नाही इथं, म्हणून तिनं सुरक्षित जागा पाहिली आणि शबरी त्या उंटाच्या पोटामध्ये लपून बसली. ते शोधणारे माणसं निघून गेले. आता तिथून शबरी निघाली. ती थेट पंपा नावाच्या सरोवराजवळ आली. पंपा नावाचा एक तलाव आहे, सरोवर आहे, त्या सरोवराच्या जवळ आली आणि तिथं मतंग ऋषीचा आश्रम होता. मतंग ऋषीचा, त्या मतंग ऋषीच्या आश्रमाच्या जवळ तिनं राहायचं ठरवलं. हो, शबरी 10 वर्षाची आहे, 10 वर्षाची. 10 वर्षाच्या वेळेला तिनं घर सोडलं आणि शबरीनं काही झोपडी वगैरे बांधली नाही, तिथं घर नाही बांधलं. झाडावर राहायचं दिवसभर. आता आदिवासीची भिल्लांची मुलगी म्हणल्यावर तिला जंगलात राहायची सवय. झाडावर राहायचं दिवसभर. जवळपासच्या फळ झाडांचे फळं खायचे, बोरं खायचे, पेरू खायचे आणि त्या पंपा सरोवरावर जाऊन पाणी प्यायचं. पंपा सरोवरावर, पंपा नावाचा सरोवर आहे, तलाव आहे, त्या तलावावर जाऊन पाणी प्यायचं. आणि भल्या पहाटे शबरी उठायची. तिनं लक्ष ठेवलं, मतंग ऋषी जे आहेत, मतंग ऋषी दररोज सकाळी 4 वाजता आपल्या शिष्यांना सोबत घेऊन त्या पंपा सरोवरावर जाऊन स्नान करायचे, दररोज सकाळी 4 वाजता. मग शबरी 2 वाजता उठायची, 2:30 वाजता उठायची, 3 वाजता उठायची आणि सगळा ते काट्यानं भरलेला रस्ता हातानं झाडायची. मतंग ऋषी ज्या रस्त्यानं यायचे पंपा सरोवराकडं, ते रस्ता शबरीनं आपल्या हातानं झाडायचा. मतंग ऋषीला आश्चर्य वाटू लागलं, कधीच नाही पण आता मागच्या काही दिवसापासून आपला हा रस्ता झाडतय तरी कोण. एका दिवशी शबरीला उठायला थोडासा उशीर झाला. 3च्या ऐवजी 4, पावणे 4 वाजले आणि शबरी रस्ता झाडू लागली, रस्ता हातानं. त्याचबरोबर समोरून मतंग ऋषी आणि त्यांचे शिष्य
पंपा सरोवराकडे आंघोळीसाठी स्नानासाठी जायला निघाले. शबरी रस्ता झाडत होती. त्याच वेळेला गुरुजींना तिनं पाहिलं आणि शबरी अंधाराचा फायदा घेत लपायला जाऊ लागली. लपायला मातंग ऋषीच्या लक्षात ती गोष्ट आली. कोणीतरी रस्त्यामध्ये माणसाची आकृती दिसते, माणूस दिसते, स्त्री. थांब, कोण आहेस तो? अनेक वर्षापासून कोणत्याही माणसाचा, पुरुषाचा, स्त्रीचा काही संबंध नाही, पण मातंग ऋषीचा आवाज ऐकल्याबरोबर शबरी थरथर कापायला लागली. हात जोडून रस्त्यात उभी राहिली. मातंग ऋषी जवळ आले. कोण तू? महाराज क्षमा करा. अरे कोण तू? मी भिल्ल राजा शबर, त्या शबराची मुलगी शबरी आहे. तूच रोज रस्ता झाडतेस? हो गुरुजी, तुमच्या परवानगी व्यतिरिक्त मी तुमची सेवा केली. ठीक आहे, कशामुळं? बाबा, झालेला पूर्व इतिहास सांगितला. मला पटलं नाही त्या 10 बोकडांचा जीव जावा, म्हणून मी पळून आले आणि इथं तुमची सेवा करते. धन्य शबरी, तू स्वतःच्या संसारावर पाणी सोडलंस त्या 10 बोकडांचा जीव वाचवण्यासाठी. धन्यस. तुझ्या गुरु भक्तीमुळं, तुझ्या सेवेमुळं मी खुश झालो. गुरुजी, मला फक्त आश्रय द्या. त्यावेळेला गुरुजींनी तिला तिथं एक झोपडी बांधून दिली शिष्याच्या मदतीनं आणि सांगितलं, तिच्या गुरुनिष्ठेमुळं गुरुजींनी सांगितलं, आता मी थोड्या दिवसात जाणार आहे. मी माझं कसं व्हायचं गुरुजी? काळजी करू नकोस. स्वतः जगाचा बाप एक दिवस तुझ्या या घरी येईल, झोपडीत येईल. जगाचा बाप. आणि तेवढ्याच शब्दावर गुरुच्या शबरीनं विश्वास ठेवला आणि शबरी वाट पाहायला लागली. वाट पाहायला. कशी वाट पाहते शबरी? ऐका. जर आपल्याला थोडस जरी दुःख झालं, थोडस जरी, सोयाबीनला 10चा उतार येण्याच्या ऐवजी जर समजा 2 वर्ष लगातार 5चा 6चा यायला लागला, पाऊस कमी पडायला लागला, घरामध्ये जर समजा सुख दुःख आलं कोणावर, तर माणसं सरळ म्हणतात, नाही हो, देवच नाही. कशाचा देवाला? देव असल्यावर असं होते का? जर काही संकट आलं माणसावर, तर माणसाचं धैर्य, माणसाचा विश्वास ढळू लागतो. विश्वास राहत नाही देवावर. माणूस म्हणतो देवच नाही जगामध्ये. देव असला तर असं होत होतं का? पण शबरी वयाच्या 10व्या वर्षापासून आज 80-90 वर्षाची शबरी झाली, तरी देखील देवाची वाट पाहते. तरी देखील हो, किती देवाची वाट पाहते. माग काल परवा 26 जानेवारी झाली तुमच्याकडं. 26 जानेवारी महिना सगळीकडेच येते आणि त्यात 26 तारीख सगळी, त्यात नवल काय? 26 जानेवारीच्या निमित्तानं शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात. एक कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये रनिंग रेस. गुरुजी सांगतात, हे बघा पोरो, ही इथं रेस मारलेली आहे चुन्यानं. सगळेजण इथं उभं राहायचं लाईन मध्ये आणि 1, 2, 3 म्हटलं की पळायचं. त्या तिथं एक रेस मारलेली आहे. तिथं जो कोणी अगोदर पोहोचेल त्याचा नंबर पहिला. सगळेजण उभं राहतात. सगळेजण 50 पोरं, विद्यार्थी 5वी 6वीचे 10वीचे जे काय ते, रेस मारलेली चुना. आणि गुरुजी सांगतात, आता रेसला सुरुवात होत आहे. सगळे विद्यार्थी लक्ष द्या. 3 म्हणलं की पळायचं. किती म्हणलं किती ते? 3 म्हणलं की पळायचं. 1. तयार आहेत का सगळे? श्रोते मंडळी सगळे तयार आहेत का? 1. 3 म्हणलं की पळायचं. 3च्या अगोदर नाही. 1, 2, कळालं तुम्हाला? आता जसे तुम्ही 3 म्हणायची वाट पाहू लागले, तशी शबरी देवाची वाट पाहू लागली. विचार करा, तुम्हाला जर इतक्या 3 म्हणेपर्यंत इतकी उत्कंठा लागली असेल, तर शबरीला तेवढ्या वर्षानुवर्षाच्या काळामध्ये किती ओढ लागली असेल देवाच्या भेटीची. आपल्याला 3 म्हणायची, 1 पेन मिळते, 1 पेन बक्षिसामध्ये, नाही तर 1 वही मिळते 10 रुपयाची बक्षिसामध्ये विद्यार्थ्यांना. तर इतकी ओढ लागलेली असते.
पण शबरीला किती लागली असेल मग देवाच्या भेटीची, याचा विचार करा. शबरी मनातले मनात विचार करते, हो ज्या दिवशी देव येईल या झोपडीचं माझ्या भाग्य बदललेलं असेल. भाग्य मेरी झोपड़ी के भाग आज जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग शाबाश झोपड़ी के ताली ताली खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दिया जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे जन्मों के पाप आज सब जाएंगे राम आएंगे, ताली ताली झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. प्रधानमंत्री मोदी साहेबानं बऱ्याच जणांनी गायलेलं हे गाणं मागं ट्विट केलं होतं. मोदी साहेबानं स्वतः आपल्या ट्विटर हँडलवरून बऱ्याच गायकांनी गायलेलं हे गाणं पूर्ण देशभर प्रसिद्ध झालं. कारण मोदी साहेबांना देखील हे गाणं ऐकलं आणि तुम्ही सुद्धा ऐका म्हणून स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून हे गाणं शेअर केलं होतं. हो, शबरी वाट पाहते. शबरी कशी वाट पाहते सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना एक मराठी गोड भक्तिगीत आहे. गोड भक्तिगीत आहे. रामा रघुनंदना राम रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना. मीन अहिल्या छापीत नारी, मीन जानकी राजकुमारी, दिन रानटी येडी शबरी, येडी शबरी, तुझ्या पदाची अखंड चिंतन, तुझ्या पदात अखंड चिंतन, ही माझी साधना, राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना. एक दिवशीची गोष्ट, एक दिवशीची. हो, रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील. हो, वाट पाहते शबरी आणि तो शबरीच्या भाग्याचा दिवस आज उजडलेला आहे. आज वनातून सीतामाईचा शोध घेत घेत रामप्रभू आणि लक्ष्मण भैया जात होते. त्या घोर जंगलामध्ये, त्या परिसरामध्ये देव आलेले रामप्रभू आणि लक्ष्मण भैया. लक्ष्मणानं पाहिलं
त्या झाडांच्या पानांचा आवाज येत होता. हवेची झुळूक आली की ते पानं वाजायचे आणि त्यातून आवाज यायचा, राम 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 राम. झाडांचा हवेची झुळूक आली की तिथलं पान, एक एक पान सुद्धा, झाडांचं वेलीचं पान सुद्धा राम राम नावाचं भजन करत होतं, स्मरण करत होतं. रामाला लक्ष्मण भैयानं विचारलं, दादा काय विचित्र प्रकार आहे, राम नामाचा जप तेही पाना पानातून? म्हणले हो. कस काय दादा, आश्चर्याची गोष्ट आहे. या आधी तुम्ही इथं कधी आले आणि तुमचा भक्त इथं कोण? म्हणले एक भक्त आहे माझा इथं, अनन्य साधारण भक्त, ती शबरी, मला भेटायचंय दादा. अरे तिला तर भेटण्यासाठी इथं आपण आलोय. तुम्ही म्हणाला पाना पानातून कस काय आवाज येतो? शक्य आहे का हो? आज जर सांगितलं तर पटल का? महाराज, देव ही गोष्ट पटण्यासाठी तुमच्या आमच्या बुद्धीला पटायसारखी गोष्ट नाही. देव ही पाहण्याची देखील गोष्ट नाही, देव ही अनुभवण्याची गोष्ट आहे. काही जण म्हणतात, महाराज देव देव म्हणता तुम्ही, दाखवा कुठे? अरे तुझ्यासारखेला दिसणारच नाही ते. अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन सुद्धा अर्जुनाचे लवकर डोळे उघडले नाही. तुमच्या आमच्या सारख्या दृष्टीला दिसतो का तो? देव ही पाहण्याची गोष्ट नाही, देव ही अनुभवण्याची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये एक वारकरी संप्रदायामध्ये महिला संत झाल्या, महिला संत. जनाबाई त्यांचं नाव. आमच्या जिल्ह्यातलं जन्मस्थान गंगाखेड. त्या गंगाखेडला जन्मलेली जना दासी म्हणून काम करायची, नामदेवरायांच्या घरी दासी म्हणून, नामयाची दासी जनी. पण भक्तीच्या जोरावर ऐका, तिनं वेचलेल्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. माहित आहे प्रसंग सगळ्याला, वेळ नाही आज म्हणून सांगत नाही. गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. मंगळवेड्याला भिंत पडली, भिंत, आणि स्वतः देवानं सांगितलं, पांडुरंग परमात्म्यानं नामदेवाला, नामा इकडे. म्हणले काय? म्हणले मंगळवेड्याला भिंत पडली म्हणले, आणि त्या भिंतीखाली शेकडो लोक दबून मेले, शेकडो लोक. त्याच्यामध्ये माझा एक अनन्य साधारण भक्त, तो गेला. कोण? चोखोबार आहे. त्याची हाडं आणायची म्हणले आपल्याला इथं. म्हणले देवा येडे झाले का? शेकडो लोक मेलेत, त्याच्या चोखोबारायाचे हाडं कसे म्हणून, काय म्हणून, कुठून शोधायचे? 100 लोक मेले तर 200 लोक मेले त्या भिंतीखाली दबून. अरे चोखोबारायाची भक्ती एवढी अनन्य साधारण होती, त्या हजारो लोकांच्या हाडामध्ये सुद्धा माझ्या चोखाची हाड ओळखायला येतील. म्हणले कसे? एक एक हाड उचल म्हणले, एक एक हाड, आणि कानाला लाव. जसा मोबाईल मधून तिकून आवाज येते, हॅलो मी फलाना बोलतोय, तसं माझ्या चोखाची हाड बोलायला लागतील. म्हणले विठ्ठल विठ्ठल आवाज येईल. जर मेलेल्या माणसाचे हाड देखील विठ्ठल बोलतात, तर मग सजीव झाडाचे पानं राम राम का नाही म्हणणार? पटलं? अजून सांगायची गरज आहे? चला, शबरीच्या आश्रमापुढे देव आले. आता शबरी एवढी थकली होती, अंगावर फाटके वस्त्र झालेले आहेत, डोळ्यांना नीट दिसत नाहीये, हातपाय लटलट कापतायत. 10 वर्षाचं वय होतं तेव्हापासून शबरी वाट पाहते. विचार करा किती धीर असेल तिच्यामध्ये. आज देवाची आकृती समोर दिसल्या बरोबर तिला माहित होतं देवच येणार आहे. गुरुनं सांगितलं होतं, तुझ्या झोपडीमध्ये फक्त देवच येईल, दुसरा कोणी पुरुष येणार नाही. राम आणि लक्ष्मणाला पाहिल्या बरोबर शबरी अंगणामध्ये, झोपडीच्या दारामध्ये जी बसलेली होती, उठून उभं राहिली. उभं राहते, पाय अडखळतात, नीट चालता येत नाही. शबरी काठी टेकवत पुढे आली, दर्शन घेण्यासाठी वाकणार. शबरी पडायला लागली, पण देवानं, जगाच्या बापानं आधार दिला. बसलेली आहे शबरी, देव बसलेले आहेत. शबरीला वाटलं पाय धुवावे, देवाचे पाय धुवावे. मनातला भाव ओळखला देवानं, पाय पुढे केले. बोलायची गरज राहत नाही हो नंतर. पहा, जिथं प्रेम असतो, मनामध्ये प्रेम असतं, आणि जिथं भाव असतो
तिथं बोलून भावना व्यक्त करायची गरजच पडत नाही. बोलून भावना व्यक्त करायची गरजच पडत नाही. आंखों ही आंखों में इशारे हो गए, बैठे बैठे जीने का. भाव ओळखला शबरीच्या मनातला देवानं आणि पाय पुढे केले. पुन्हा शबरी मनात विचार करते, अरे अरे अरे, आज मला माझ्या गरिबीवर दुःख होते. आयुष्यात पहिल्यांदा शबरी म्हणते, माझ्या घरात देवाचे पाय धुवायला काही पात्र सुद्धा नाही. पात्र पहा तुम्ही, देवाचे जेवढे भक्त झाले त्यांच्याकडे घरामध्ये पात्र सुद्धा नाही देवाचे पाय धुण्यासाठी. काल केवट होतं का काही घरात पाय धुवायला? साधं ताट सुद्धा नव्हतं. ताट घरामध्ये एकही पात्र नाहीये शबरीच्या, पण देवाचे पाय धुण्याची पात्रता आहे. पाय धुण्याची पात्रता. देवाचे पाय आपल्या तळ हातावर घेतले. पाणी सुद्धा नाहीये घरामध्ये, कारण पाणी ही जमा करून ठेवण्याची गरजच तिला कधी पडली नाही. तहान लागली की तळ्यावर जायचं, भूक लागली की झाडाचे ताजे फळं आणून खायचे, गरजच नाही. डोळ्यातील अश्रूंनी देवाचे पाय धुतले. डोळ्यातले अश्रूंनी. देवा काही खाणार का? म्हणले काय खायला? अरे देवा, आजपर्यंत माझ्या गुरूंनी सांगितलं होतं, मातंग ऋषींनी, तुम्ही येणार आणि रोज तुमच्यासाठी मी बोरं आणून ठेवत होते. बोरं, ते बोरं मी आणून ठेवलेले, खातो मी, माझी इच्छा आहे. देव कधीच नाही म्हणत नाही, कधीच. प्रेमानं तुम्ही देवाला काहीही द्या, काहीही. अहो, बोरं घेऊन बसली शबरी आणि एक बोर देवाच्या हातात दिलं शबरीनं. थोडस आंबट लागलं असेल, देवानं तोंड जरासं वाकडं केलं. वाकडं केल्याबरोबर ते हातातलं बोर घेतलं रामाच्या. देवा ठेवा ते खाली, ठेव खाली. हो का? मी आता तुला गोड बोर देते, आंबट नाही देणार. म्हणले कसे? मी खाऊन पाहते म्हणले अगोदर. प्रभू रामचंद्राचे डोळे भरून आले. देवाचा बाप रडतोय, जगाचा बाप रडतोय, देव रडतोय. का? आई, तुला पाहिल्यावर पहिल्यांदा मला कौशल्याची आठवण झाली. कौशल्याची. जेव्हापासून वनात फिरतोय 13 वर्ष झाले, आजपर्यंत एवढ्या मायेनं मला कोणी म्हणलं नाही, तुला आंबट लागलं का रे रामा? शबरीनं एक एक बोर स्वतः थोडस खायचं. गोड लागलं तर रामाला द्यायचं, आंबट लागलेलं फेकून द्यायचं. देव मोठ्या आवडीनं बोर खातोय आणि लक्ष्मण भैया म्हणतोय, दादाच्या काय डोक्याला मार लागला का? गोळ्या संपल्या की म्हणला. ही म्हातारी म्हणला, हिनं नीट दातही घासले नाहीत किती दिवसापासून, माहित नाही घासलीत का नाही. आणि या म्हातारीचे उष्टे बोर दादा खायलाय. दादा काय वेडा झाला की काय? रामदादा मनातला भाव ओळखला आणि रामानं लक्ष्मणाकडे असं पाहिलं. काय लक्ष्मणा, खाणार का? हे घे. दादाचा अपमान नको म्हणून हातात घेतलं. हातात घ्यायचं आणि माग फेकायचं. हा भाव पाहतो फक्त देव. तुम्ही मला सांगा, या शबरीच्या घरामध्ये साधा तांब्या देखील नव्हता पाय धुण्यासाठी, ताट देखील नव्हतं, अंगावर फाटके कपडे, उष्टे बोरं खातोय देव, दात पिवळे झालेले. कोणती पेस्ट होती तिथं घासायला? कोलगेट. काय होतं शबरीकडं? पाय धुवायला साधं पात्रही नव्हतं, पण अंगात पात्रता होती देवाचे पाय धुण्याची. देव ते पाहतो, तुमचा भाव किती शुद्ध आहे तो पाहतो. तुम्ही स्वच्छ अंतःकरणानं, निर्मळ अंतःकरणानं देवाला काहीही द्या, काहीही. पत्रम पुष्पम फलम तोयम. तुम्ही तुळशीचं एक पान जरी दिलं देवाला, एक तुळशीचं पान, दुसरं काही नसू द्या, तरी देव खुश होतो, तरी देव खुश होतो. हो, म्हणूनच गोड वर्णन केलेलं आहे. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लीची, थोर प्रेमाचा, थोर प्रेमाचा, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. 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 ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लीची. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लीची. ताई ताई ताई
ऐका महिमावडीचे बोरे खाय भिल्लीचे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. सगळे महाराज त्याच्याजवळ वैकुंठामध्ये सगळं. तुम्ही जर म्हणले महाराज चांगल्या तांदळाचा भात करू म्हणले भारीच्या त्याला खीर बनवून त्याला खायला देऊ, त्याच्या ज्यानं स्वतः त्या तांदळाची निर्मिती केली, तुम्ही काय खीर खाऊ घालणार? चांगला मलाई पेढा आणून खाऊ घालतो. अरे दूधच त्याच्यापासून आहे. अख्खा क्षीराचा सागर ज्याला त्यानं दान द्यायची ताकद आहे त्याच्यामध्ये, त्याला तुमच्या त्या खव्याच्या पेढ्याची गरज आहे का? त्याच्याकडे एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे त्याच्या राज्यामध्ये वैकुंठामध्ये. कशाचा? प्रेमाचा दुष्काळ आहे. प्रेमा त्याला भक्तिभावानं देणारे लोक आवडतात. भक्तिभावानं भाव पाहतो देव, भाव पाहतो. हो. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे. कोरडे पोहे खाल्ले त्यानं, कोरडे पोहे. पंचपक्वान्नाचं जेवण घरी असताना कोरडे पोहे खातो तो देव आहे. हो. बोर उष्टे खाल्ले आणि आता देव म्हणले माय मला निरोप दे. म्हणले देवा आता तुम्ही नाही जायचं, आता जाणार म्हणले मी, आणि मला मुक्त करूनच मग तुम्ही जायचं. शबरीला मुक्त केलं आणि शबरीला मुक्ती देऊन आता तिथून देव पुढे निघालेले. या ठिकाणी आता रामायणातलं अरण्यकांड संपत आणि अरण्यकांडाच्या पुढचं कांड कोणतं? किष्किंधा. म्हणा एकदा. चला जाऊ द्या, विनोद